वंचित बहुजन आघाडीने आज सर्व महाराष्ट्राला दाखवून दिलं की वंचित सोबत बेईमानी केली तर त्याची खैर केली जाणार नाही। म्हणजे काँग्रेसने बऱ्याच मतदारसंघात वंचितचे उमेदवार उभेच राहू दिले नाही। म्हणजे काँग्रेसच्याच लोकांना वंचितकडे उमेदवारी मागायला सांगितली आणि वंचितने सुद्धा काही सामाजिक समीकरण किंवा धार्मिक समीकरण जुळतील म्हणून त्या नेत्यांना उमेदवारी दिली आणि ऐन माघारीच्या दिवशी या सर्व उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि काँग्रेसने अशा पद्धतीने वंचितचा गेम केला। परंतु सध्या चर्चा सुरू आहे ती बीड जिल्ह्यातील केज या विधानसभा मतदारसंघात। तिथं वंचितच्या उमेदवाराने म्हणजे जो वंचितचा अपक्ष उमेदवार होता, ज्याला वंचितचा पाठिंबा होता, त्याने आता निवडणुकीच्या ऐन शेवटच्या टप्प्यात दुसऱ्यालाच पाठिंबा दिला आणि त्याच्यामुळे वंचित प्रचंड आक्रमक झाली। कारण